नमस्कार मंडळी, वाजले आहेत 9:33. आपल्याला आता 4 तास झाले आहेत घरून निघून. महाडला आपण 8:30ला पोचलो होतो. कशेडी घाट सुरू झाला. महाडला आपण 8:30ला पोचलो होतो. कॅमेरा माउंट निघाला हेल्मेटवरून, त्यासाठी डबल टेप शोधत महाडमध्ये मला भरपूर टाईम गेला, म्हणजे अर्धा पाऊण तास गेला माझा महाडमध्ये. त्यानंतर आता आपण डबल टेप लावून कशेडी घाट आता जस्ट चालू झाला आहे आणि आपण आता कशेडी घाट चढत आहोत आणि पुढे कशेडी बोगद्यात जाणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मित्रांनो. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. ॲक्च्युली मी हा अर्धा घाट चढलेलो आणि एका जागी थांबलो. गोप्रो लावला बरोबर, एकदम सेटिंग केली, डबल टेप लावली, डबल टिबल 3-4 वेळा लावली आणि नंतर बोललो जरा खाली जाऊया, घाट सुरू होईल तिथून. आणि घाट जिथे सुरू झाला तिथून मग परत चालू केला. थांबलो तिथे, युटर्न घेतला आणि मग परत चालू केलं. हे पोलीसचे डबे मी 2दा-3दा हे केले होते, ओव्हरटेक केलं होतं या पोलीसच्या डब्यांना. आता परत आले आहेत. गुरुकृपा. ओके, पोलीसचे डबे इथे थांबले हॉटेलवर. आपण जाऊया सरळ. कशेडी घाट. कशेडी घाटचा रस्ता एवढा मस्त केला ना, आणि पुढे बोगदा म्हणजे एक नंबर. हा घाटाचा रस्ता मला रेकॉर्ड करायचा होता, म्हणून मी परत पाठी गेलो आणि परत रेकॉर्डिंग करत चालू केला. म्हणजे एकदम वाट लागलेली यार, एकदम लटकत होता कॅमेरा. नशीब पडला नाही खाली. म्हणजे लोणेरे माहीत नाही कधी झाला, लोणेरेपर्यंत तर मी रेकॉर्ड केलं आहे. बॅटरी लोणेरेला एंट्री मारली तेव्हा संपली. त्यानंतर थोडं 10-20 सेकंडचं काहीतरी रेकॉर्ड झालं 2दा लोणेरे संपेपर्यंत. आणि त्यानंतर मला लक्ष गेलं की पडला आहे. आता कुठून पडला आहे ते कळत नाही मला, कारण पाठी धामणदेवी आलं. पाठी बऱ्यापैकी चांगला रोड होता मला करायला. रेकॉर्ड तर केला आहे मी. आता तो कॅमेरा जरा खाली झाला असेल तर वाकडं येणार सगळं. तरी बघू, काहीतरी विचार करू. हे बघा, हे हॉटेल आहे. इथे थांबलो होतो मी. इथे थांबलो. हॉटेल काळकाई कृपा हॉटेल, श्री काळकाई कृपा हॉटेल. इथे थांबलो होतो. हा युटर्न घेतला इथून, मग खाली गेलो आणि मग परत आलो रेकॉर्डिंग करत. संगमेश्वर 106. आता पुढे आपल्याला एक टर्न येईल, लेफ्ट मारायचं आणि भोगद्याकडे जायचं आहे. मस्त रस्ता होता. मला वाटलं घ्यावा रोड, मला खूप भारी वाटला म्हणून मी आलो. ओ, डायव्हर्जन आणि स्पीड ब्रेकर एक साईडला. कोंढवी आणि दत्तवाडीला जायसाठी लेफ्ट. अरे रे रे रे, हे काय काम चालू आहे?
अरे वा, वरचा रस्ता बंद, खालचा चालू. घाट बंद केला आहे आणि बोगद्याचा रस्ता चालू केला आहे जाण्यासाठी आणि येण्यासाठी दोन्हीसाठी. घाट पूर्णच बंद केला म्हणजे ट्रक वगैरे असणार. तर हा आहे ओ खडी का टाकून ठेवली आहे. वा, हे कोण आहेत. भारी बाईकर होते भारी. अरे वरचा का नाही चालू ठेवलात रे, वरचा पण चालू ठेवायचा ना. 2 बायकर गेले एकदम झुपझाप करून. खडी का टाकून ठेवता यार, खडी का टाकून ठेवता. खडीमध्ये ना बाईक स्लिप व्हायची भीती असते. वरचा रस्ता का नाही चालू केला समजलं नाही मला. थोडाफार तरी चालू करायचा. ओके, खडी इथपर्यंतच आहे. नऊ वाजून 31 मिनिटांना आपण चालू केलं होतं. वाव, रस्ता काय केला आहे, साफसफाई केली मस्तपैकी. गेल्या वेळी आलो तेव्हा साफसफाई नव्हती, आता यावेळी साफसफाई करून ठेवली आहे. पुढे खराब आहे रस्ता, बाबा नको येऊस, आत जा. ए आदारी येड्या, कशाला बाहेरून चालवतात काय माहिती लोक. आता हा रस्ता मस्त एवढा भारी. कॅमेरा रेकॉर्ड कर रे सगळं, नाही तर फटके मिळतील फटके. कॅमेराने वाट लावली माझी मगाशी. कॅमेरा लावायसाठी मला किती मेहनत करावी लागली. नाही तर एवढाच आपण आहे ना, खेड पार करून लांब असतो, खेडच्या पण खूप पुढे असतो. जर ते हे झालं नसतं तर. वाव, काय रस्ता बनवला यार. पुढे बोगदा आहे 1 किलोमीटरवर आणि बोगदा आलेला आहे. एक किलोमीटरवर बोगदा. एक बोगदा चालू केला तेवढंच भरपूर आहे, दुसरा बोगदा कधी करतील काय माहित. आणि मंडळी, हा बघा काशेडीचा बोगदा समोर 100 मीटरवर. आणि आता आपण काशेडीच्या बोगद्यात जाणार आहोत. बोगद्याच्या इथे रस्ता जरा मातीचा आहे, हळूहळू हळूहळू चलावे. आणि हा बोगदा सुरू. बोगद्यामध्ये असं बाहेरून वाटतं लाईट नाही, पण आतमध्ये लाईट मजबूत आहे. ती बघा, आपली पण लाईट लावू काय, नको. अरे आपली लाईट चालूच होती की काय. हा आहे आपला काशेडीचा बोगदा, दोन्ही साईडनी सुरू झालेला आहे. आणि बोगदा संपतो तिकडे पोलीसवाले असतात. वाव, किती पाणी येते. बोगद्यात पाणीच पाणी. वाव, गळतोय बोगदा. लिकेज साफ करा रे. अरे भिजलो मी. बोगद्यात एवढं पाणी का टाकून ठेवलं समजत नाही मला.
थंडी वाजते यार, एकदम थंडी वाजायला लागली ते बोगद्यामध्ये. बाहेर गरम होत होतं, ऊन किती आहे बाहेर, आणि ते एकदम थंडी. आणि हा बोगदा संपत आलेला आहे, इथे बोगदा संपणार आहे. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा मला. बोगदा संपला. अरे पोलीसवाले नाही आहेत आज, नेहमी पोलीसवाले असतात इथे, आज पोलीसवाले नाही आहेत. वाव, इकडे आहे ना, लास्ट टाइम आलो होतो तीन हप्त्या आधी, इथे बॅरिकेटिंग ड्रम भीम सगळं लावून ठेवलं होतं. अरे बापरे, बम्स आहेत. या लोकांनी आम्हाला वाटतं पूर्णपणे चालू केला. आता कशेडी घाट बंद होता, कशेडी घाटला जायचा रस्ताच बंद होता, सगळ्या गाड्या इथून फिरवल्यात. पण ट्रक दिसले नाही मला अजून, ट्रकसाठी नव्हता हा. तर बहुतेक ट्रक वरतूनच सोडत आहेत. नाही, ट्रक आहे पुढे. ट्रक आहेत. हां, बोगद्या संपल्याच्या नंतर डायरेक्ट 4 लेन आहे आणि एकदम भारी येतो. तेव्हा आपण ह्यांना ओव्हरटेक करू शकतो. रस्ता खराब आहे, गाडी सावकाश चालवा, बंप आहे, रेती आहे. वर्क इन प्रोग्रेस, गो स्लो. हो, खराब आहे, खराब आहे. हे जॉईंट रोड आहे, लोक का नाही बरोबर बनवत काय माहीत. पोलिसांची गाडी पकडून मारलं असतं मला. संपला बोगदा संपला, गाड्या नाही आहेत, आपण जाऊ शकतो. बंप येणार मोठा. आला टन. आणि हा बोगदा सगळ्यासाठी चालू केलेला आहे. अरे वा. आणि हा रस्ता सुरू. अरे रे रे, एस टी वाल्यांनी धूळ हे केली, उधळली पूर्ण. ऊन खूप आहे यार आज. वाजले किती आहेत? 9:47. हा रस्ता पूर्ण खाली होता यार, पण आता ह्यांच्यामुळे चला रे. एस टी वाले येऊ नकोस, फक्त आम्हाला जाऊन दे. खेड 18. खेड येणार 18 किलोमीटर.
मस्त चालवत नव्हतं. कुठची गाडी? 04 ठाणा. मजा घेतो तो, मज्जा. महाडमध्ये भरपूर टाइमपास केला आपण. पक्षी उडत गेला मस्तपैकी, एकदम भारी. मिरर व्हायब्रेट होत आहेत. अरे ये उलटा काय येतोय हवं. खवटी आला, खवटी. स्ट्रेट रोड का नाही भेटत आहे मला. नाटू नगर आलं, नाटू नगर. एक तास तर आपला कव्हर नाही होणार यार. तो 1 तास आपण पूर्ण हे केला. जाताना आता आपण संगमेश्वरवरून देवरुख साखर बाजारात जाऊया. हो तसंच जाऊया, कारण गेल्या वेळी तिथून गेलो त्याने मला रस्ताच भरकवटवला. खेड 13 किलोमीटर. बोरघर आलं, बोरघर. गोव्याला पोचायला किती वेळ लागेल काय माहित, पण आज गोव्याला पोचायचंच आहे. बुद्रुक त्याला पार करायला लागणार वाटतं मला रे. उधळे बुद्रुक आलं, उधळे खुर्द आलं. मगाशी बुद्रुक होता, आता खुर्द. गाडी मधून कुठून आली ती यार. अशी गाडी मधून काढतात ना, भीती वाटते मला. इथून कुठून तरी त्यांनी उडी मारली का बहुतेक. कोकण खट्टा.
9 किलोमीटर. अरे नहीं, बैल आले होते रस्त्यात. बैल आल्यामुळे आपल्याला स्पीड कमी करावी लागली. ब्रेक खूप मोठा झाला आपला. खेड किती 5 किलोमीटर आहे. असा साईडला गेला समजलंच नाही मला. खेड सरळ, पंजीण पणजी सरळ. पावसा नको येऊस, मला जरा जाऊन दे. खेड अजून 5. अरे खेड आहे की वेड आहे, येतच नाही. खेड आल्यावर लगेच भोसते घाट येईल, मग परशुराम घाट येईल. ए बाबांनो, येऊ नका रे प्लीज. R15 घेऊन चालतात. बायकर्स गँग सगळ्या स्काला आणि गाडी कुठची आहे MT. खेड आलेलं आहे. दापोली आणि आंबोली. काळकाई देवी, श्री काळकाई देवी मंदिर. अरे बाप रे, रिक्षावाल्या कुठून येतोयस तू? आणि खेड क्रॉस झालं आहे. नशीब ब्रेक मारला. 4.5 तासाच्या आत ब्रेक घेऊन मोठा आपण क्रॉस केलं आहे खेडचा ब्रिज 1 वे.
ब्रिज बनवे आहे, त्या साईडला काम चालू आहे. डायव्हर्जन त्या साईडला, एक साईड चालू एक साईड बंद. काहे काहे का असं केलं तुम्ही माझ्या बरोबर? खेड सोडल्यावर थोडं थोडं काम चालू आहे. वन साइड रस्ता फुल चालू आहे आणि वन साइड रस्त्याचे काम चालू आहे. आणि इथे थोडासा पॅच खराब आहे. हा ब्रिजचं काम चालू आहे म्हणून हा ब्रिज झाला एकदा की मग सुसाट होऊन जाईल. आणि पुढे 4 लेन परत चालू. वेरळ आला. अरे हा कुठे रस्ता जातोय? हा कुठचा रस्ता बनवलेला? वेरळ आलो. वेरळ रस्ता होता की हे बनवलंय? काहीतरी आहे, भारी आहे पण ते रस्ता होता की काय बनवलं समजलं नाही मला. भोसते घाट सुरू. तर मंडळी भोसते घाट सुरू झालेला आहे आणि हा उतरण्यासाठी खूप बेकार आहे, चढण्यासाठी एवढं काय नाही. पुढे डायव्हर्जन असेल बहुतेक, माहीत नाही. गेल्या वेळी मला डायव्हर्जन भेटलेलं 10 वाजून 1 मिनिटाने आपण भोसते घाटात. पाटीलवाडी भोसते घाट. पाटीलवाडीपर्यंत आलो आपण भोसते घाटात. चिपळूण 31. अरे चिपळूणपर्यंत बॅटरी राहील का आपली? 31 म्हणजे 10:30 पर्यंत चिपळूणला पोचलो पाहिजे. 10:30 पर्यंत पोचू का? आणि हा भोसते घाटाचा हा टर्न सर्वात बेकार आहे. हे उतरणाऱ्यांसाठी तर एकदम बेकार आहे. पंधरा स्पीड ब्रेकर आहेत, 15 उतरणाऱ्यांसाठी. अरे यार इथे का स्पीड ब्रेकर टाकलाय? अरे चढणाऱ्यांसाठी का स्पीड ब्रेकर आहे तुमचे? उतरणाऱ्यांसाठी ठेवा रे. अरे बापरे. चिपळूण 30. अरे दोघं उलटे काय येत आहेत? हा पागल लोक आहेत रे. त्या बाजूने या रे. एक्सप्रेस बी. दरड कोसळते इथून. बघितलं? स्टॉप स्टॉप स्टॉप. दरड कोसळते इकडे म्हणून त्या लोकांनी हे लावलं आहे. भोसते घाट. ही कुठची गाडी? एमटी आहे का बहुतेक? जांभुर्डे. पुलिसवाले वरती. वाव. भोसते घाटात पुलिसवाले. भोसते घाट संपलेला वाटतोय.
बोट दिसला नाही मला, पण संपला असेल. चिपळूण 28, 10:30 पर्यंत आपल्याला चिपळूण गाठायचं आहे. जांभुडे स्कूल. हो, बेकार बंप होता. टोल गेट आहे, पुढे टोल गेट आहे आणि चिपळूण फक्त 27 किलोमीटर. त्याच्या आधी, चिपळूण यायच्या आधी आपल्याला लागणार परशुराम घाट. चिपळूण ओनली 26. चिपळूण 26 किलोमीटर उरलेला आहे. ठसका लागला कसला तरी. असा का आला बोरज. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. निगडे. ट्वेंटी 3 किलोमीटर चिपळूण. लाल माती. वाव, लाल माती किती मस्त आहे. बघा, मधी नको येऊस रे. चिपळूण 22 किलोमीटर आणि 22 मिनटं आहेत अजून 10:30ला. कॅमेरा माउंटचा जर इश्यू झाला नसता तर आपण ह्यावेळेस चिपळूण पार करून लांब पोचलो असतो कुठेतरी.
दाभिळ नाका आला, दाभिळ नाका. येडा टो करतो आणि मध्ये आला. या साईडने चालले ना, टो करतोय तर. परशुराम घाट कधी येणार? परशुराम घाट येण्याची वाट बघतोय मी. कधी येणार तू? चिपळूण 18. अवाशी फाटा. आपण ज्या स्पीडने चाललो त्या स्पीडने बसवाला पण होता. MIDC, MIDC, MIDC. हा रस्ता खराब. लोटेमाळ. हा बेकार वास मारतो यार इथे केमिकल्सचा. इकडची लोक राहतात कशी तेच कळत नाही मला. ब्रिज आला, ब्रिज आला, ब्रिज आला. MIDC, MIDC, MIDC ला हळू चालवा. गाड्या कशा पण टाकतात हे लोक. परशुराम घाट सुरूचा बोर्ड कुठे आहे? चिपळूण 15 किंवा 16 राहिले काहीतरी. अरे ही अजून फॅक्टरी आहेत का? ही तर फॅक्टरी विसरलोच होतो मी. मर्सिडीज, भारी मर्सिडीज. आज सॅटरडे म्हणून गाड्या नाही दिसत.
जास्त जाणाऱ्या. पिरलोटे, पिरलोटे आलं, पिरलोटे. आणि परशुराम घाट सुरू होत आहे. पुढे त्या टर्नला बोर्ड वाटतं. कुठे बोर्ड? हा बघा बोर्ड. परशुराम घाट स्टार्ट. ओके. अरे रे रे रे, स्टार्टलाच हे काय? परशुराम घाट सुरू झालेला आहे मित्रांनो. पुलिस वाले, पुलिस वाले, पुलिस वाले होते तिकडे. सावली आली, सावली आली, वा वा. परशुराम घाट आता घाटच वाटत नाही. असा जप करणं काय आपण जातो परशुराम घाट. कुठची बाईक आहे ही? एक्स्ट्रीम, हीरो एक्स्ट्रीम. परशुराम मंदिर आलेलं आहे. परशुराम महाराज की जय. हे वरती रस्ता गेलेला तो परशुराम मंदिराकडे. ए येड्या, कसा आला? ओके, रस्ताच हे आहे. नशीब बघितलं. काय व्ह्यू होता यार त्या साईडला, आपण बघितलंच नाही. आता मला स्लो जायला. ए बाबा, का हा कुठे जातोय वरती रस्ता? का मस्त व्ह्यू आहे यार. बघा, दिसतोय? नसेल दिसला. हो, इथे रस्ता खराब आहे. व्ह्यूच्या नादात उडवली असती गाडी. हा कुठून आला? शॉर्टकट माहिती होतं त्याला. ते बाईकवाल्याला शॉर्टकट माहिती होता, आपल्याला नाही. आर्मीची गाडी आहे पुढची. आर्मीवाला किती मस्त हळूहळू जातो. हो, त्यांनी ब्रेक मारला म्हणून त्याच्या 2 लाईट पेटल्या काय? हो, अशा लाईट लावल्यात त्यांनी. बा, परशुराम घाट कधी संपणार? अरे वा, तिकडून गेला तो. त्याला माहिती असेल बहुतेक.
रहदारीचा रस्ता नाही यार, तो खराब रस्ता आहे. ए बाबा, गाड्या दिसत नाहीत का तुला? एवढी मोठी गाडी माझी दिसत नाही. आणि हा घाट समाप्त. डायव्हर्जन घ्या आणि जावा. हां बा, तू घ्या आधी टर्न, आपण नंतर घेऊ. इथे वॉटरफॉल होता. हां, हाय हाय, वॉटरफॉल आहे. सावर्डे 22. सावर्डे 22 आहे अजून. चिपळूण किती आहे ते दाखवा रे. परशुराम घाट पण संपलेला आहे. आता चिपळूण 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 येणार. चिपळूण चिपळूण यायला किती वेळा काय माहित. हो हो, काय बेकार होता तो बम. वाजलेत किती? 10:20. ऊन किती आहे? डायव्हर्जन डायव्हर्जन डायव्हर्जन. अरे तो गेला पुढे स्पीडमध्ये. मित्रा पाठी ये आणि टर्न घे. सावर्डे 20 जेव्हा चिपळूण कधी येणार? कॅमेरा तू चालू आहेस की बंद झालास? 9:30ला चालू केला होता. 1 तास तरी चालली पाहिजे बॅटरी, म्हणजे चालू असेल. तर चिपळूण येईपर्यंत चालू असेल. रत्नागिरी 90 आणि चिपळूणचा रस्ता सुरू. चिपळूण किती किलोमीटर आहे पण तेच नाही समजत आहे मला. हे बाबा, अरे मर तिकडे जाऊन. येडा साला, गाडी दिसते तरी अजून येतोय. पागल. सावर्डे 18. कळंबस्ते. चिपळूण 1 किलोमीटर. अरे वा, चिपळूणला आलो आपण. बाप रे,
हा बेकार होतं यार. इलेक्ट्रिक अरे रे 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 का आलो मी इथे. चिपळूणमध्ये आलो आहोत. आता आपल्याला सरळ जायचं आहे. चिपळूण पार करेपर्यंत थांब रे. कुठेतरी थांबून परत एकदा आपण बॅटरी चेंज करूया. कारण पुढचा पण रोड तेवढाच महत्त्वाचा आहे. बॅटरी मित्रा संपू नकोस. MH4 आता इथे माझी गाडी गरम होणार. ए बाबा अरे हाय येडा यार. मी गेलो असतो तिकडून ते पण नाही. हा चिपळूणचा ब्रिज कधी होणार आहे माहीत नाही. ह्याचं काम नेहमीच चालू असतं. त्यामुळे हे डायव्हर्जन केलं आणि हा रस्ता जरा चांगला केला. पहिला खूप खराब होता. हा ब्रिज झाला की मग एकदम सुसाट होऊन जाईल या रस्ता. कारण ब्रिजच जर चला तर आपल्याला चिपळूणला पोचायला 5 तास लागलेत. म्हणजे 5 तासाला अजून 10 मिनटं आहेत. अरे रे 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 मित्रा जागा दे मला. मला वाटलं हा जागा देतच नाही आता. चिपळूणा कसा आहेस तू. तिसरी बॅटरी संपणार आहे आपली. नॅट जिओ वाइल्ड. कधी संपणार तू रे रस्त्या. हे ब्रिजचं काम मला वाटत नाही एवढं लवकर होणार. 4-5 वर्ष जाणार या ब्रिजच्या कामाला. तोपर्यंत लोकांना ह्या ट्रॅफिकमधनंच जावं लागणार. आज ट्रॅफिक नव्हतं म्हणून बरं आहे. बस संपला. चिपळूणचा एवढाच रस्ता जरा टेन्शनचा आहे. गणपतीला मजबूत ट्रॅफिक असणार इथे. आता तर ट्रॅफिक नाही पण गणपतीला असणार पक्का. कॅमेरा संपले बॅटरी की नाही. संपली तर नाही पाहिजे. काय माहीत. चेक केलं पाहिजे एकदा टक करून. चेक करू.
तास होत आले आपल्याला गाडी चालवून, 5 तास. सावर्डे 13 गुहागरला जायला इथून राईट. ए बाबा जा 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 बाबा जा. बघितलं नाही काय नाही, त्याने टाकली कशी. पागल लोक आहे तिकडे यार. सावर्डा आता येणार. रत्नागिरी 84. वाव, सरळ सरळ रस्ता. गिअर एकच एवढाच होता, लास्ट गिअर. अरे पागल, मला समजत नाही तो आला ते. हा बघ का, एक तिकडून इकडे आला, हा इकडून तिकडे चाललाय. मी विचार केला मस्त सरळ रस्ता जाऊया, पळूया, आणि हे लोक गोवा किती आहे? 342. अरे बापरे, कधी पोचणार आपण गोव्याला. सावर्डा आ आ आ आ, लवकर ये सावर्डा. काम थे अलग काम थे. माणसं अशी चालतात ना इकडून तिकडून, जरा भीती वाटते. ब्लू डार्ट. सावर्डा कुठे आहेस?
कामते खुर्द। इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।